तुम्हाला पण 12वी बोर्डाला मार्क्स कमी पडलेत का? त्याचं कारण आहे का? कदाचित 2014ला भारत स्वतंत्र झाला म्हणणाऱ्यांना या गोष्टी पटणार नाहीत, पण लक्ष देऊन ऐका. बघा, तुम्हा आम्हाला शिकवायला असलेली शिक्षक प्राध्यापकांची फळी होती ना, ती मधल्या काही काळात रिटायर झाले. पण गेल्या काही दिवसापासून भरती प्रक्रियेचा विषयच नाही. म्हणजे शिक्षक असो, प्राध्यापक असो, अगदी महाविद्यालयांपासून विद्यापीठापर्यंत आमच्या शिक्षण व्यवस्थेचे 3-13 वाजलेत. एवढंच काय, आरोग्य खातं, महसूल खातं, सगळी व्यवस्था धोक्यात आहे. काल परवा नरसापूरचं प्रकरण झालं. मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं? आम्ही हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालू. म्हणजे याचा अर्थ काय? इतर व्यवस्था दळभद्री ही शंड गतीनं, शांत गतीनं सुरू आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, एक तलाठी 4 गावचा कारभार करतोय, एक डॉक्टर 4 डॉक्टरचं काम करतोय, एक शिक्षक 4 शिक्षकांचं काम करतोय. म्हणूनच मध्यंतरी लातूरला एका ढाब्यावर बसून शिक्षक प्रश्नपत्रिका तपासत असलेला तुम्ही पाहिलं होतं ना. किंबहुना एक शिक्षक 6वीच्या विद्यार्थ्यांकडनं प्रश्नपत्रिका तपासून घेत असल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता. या सगळ्या गोष्टीवर आमच्या सरकारला, इथल्या अंधभक्तांना कसलंही उत्तर त्यांच्याकडे नाहीये. बस फक्त आम्ही ज्या 80 दिनच्या नावाखाली आमच्या येणाऱ्या पिढीचं सुद्धा कसं दुर्भाग्य सुरू झालेलं आहे आणि त्या पिढीचं भविष्य सुद्धा बर्बाद व्हायला कशी सुरुवात झालेली आहे याची फक्त आताची सुरुवात आहे. अजून आपल्याला खूप मोठा प्रवास बघायचा आहे. येणाऱ्या काळात आणखी काय वाढून ठेवलंय, फार वाईट वाटतंय. आणि या सगळ्या गोष्टींचा ओव्हरऑल परिणाम म्हणजे आताशी सुरू झाले बरं का. कुठं 12वीला 90% अपेक्षा करणारं पोरग 60-65% शांत बसलंय. अवघड आहे या सगळ्या गोष्टी.